शुभम शेवाळ यांना एक मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा या ठिकाणी काटीकरवाडी संघाचे अक्षय यांचा मॅन ऑफ द मॅचचा किताब घेत असताना राज त्यांच्या टीमचा एक नवनिर्वाचित खेळाडू या ठिकाणी अजून कोण शुभम यांचा या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब शुभम यांना देण्यात यावा. युवती संघाचे एक उत्कृष्ट असे खेळाडू या ठिकाणी पोवाडी या नावाने नामांकित असलेले शुभम रविराज शिंदे यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब देताना. त्याला सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. थोडा वेळ घ्यायचा कमिटीचा संघ आहे. थोडी गडबड करायचे. साजन थोडस स्पीडअप घ्या. चला सुदर्शन शेवाळी प्लीज. स्वप्नील थोडस स्पीडअप. आत्ताच्या मॅचमध्ये झालेला घरावाडी विजयी संघ किरण यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो. किरण यांनी स्टेजवरती यायचं आहे. किरण आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा या ठिकाणी. किरण यांना विनंती करतो. घरावाडी संघाचे हार्ड हिटर किरण आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी घ्यायचा आहे. सुदर्शन शेवाळी संघाकडून स्ट्राईक वरती येतो तो स्वप्नील नॉन स्ट्राईक वरती येतो. सुदर्शन शेवाळी वाडी संघाचा 12वा खेळाडू आदित्य आणि किरण यांना या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येतो सुभाष शेवाळे यांच्या हस्ते. आणि पहिल्या ओव्हरवरती या ठिकाणी पाहायचं या ठिकाणी पंचांचा इशारा काय येतोय. जोरदार अपील या ठिकाणी आउट. पहिला झटका या ठिकाणी स्वप्नील यांच्या स्वरूपात सुदर्शन शेवाळी या संघाला साजन यांच्या गोलंदाजीवरती अतिशय सुंदर असं गोलंदाजीचं मार्ग प्रदर्शन या ठिकाणी गणेशवाडी संघाकडून साजन यांच्या मार्फत मलिंगा स्टाईल स्वप्नील यांची जागा घेण्यासाठी येतो. सुदर्शन शेवाळी या संघाकडून प्रशांत थोडस स्पीडअप घ्यायचंय. साजन थोडस स्पीडअप घ्यायचंय. साजन गोलंदाजी मार्फत सामना करतील. प्रशांत हलक्या पद्धतीने खेळून काढेल चेंडू या ठिकाणी फिल्डर तैनात फेकी करतील. अमित एक धाव या चेंडूवरती. 2 धावा घेतल्या गेल्या या चेंडूवरती. सॉरी गलती से मिस्टेक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती साजन एक मलिंगा स्टाईल. तेच तर गोलंदाज गणेशवाडी संघाकडून उंचावर मारलेला फटका या ठिकाणी गोलंदाज आले परंतु या ठिकाणी काही झेल झालेला नाही. या ठिकाणी झेल सोडला गेला या ठिकाणी साजन यांच्याकडून एक अतिशय सुंदर
थोडस स्पीडअप घ्यायचं आहे या ठिकाणी. किती चेंडू झाले? 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त. अजूनही 3 बरोबर 3 चेंडूचा खेळ बाकी या ठिकाणी. पाहायचं या 3 चेंडूमध्ये काय साजन करतात. आदित्य या ठिकाणी सामना करतील. पाहायचं या ठिकाणी हलक्या पद्धतीने खेळून काढलेले चेंडू. फिल्डर या ठिकाणी तयार. एकच धाव घेतली जाईल या ठिकाणी. चार धावा धावफलकावरती या ठिकाणी जोडल्या जात आहेत. 4 चेंडूची समाप्ती. पहिल्या षटकातील चार चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा लागल्या जातात. 5वा चेंडू फेकी करेल साजन. डेड बॉल या ठिकाणी. पंचांच्या मार्फत इशारा डेड बॉल. एक झोन मध्ये 51 धाव या ठिकाणी स्कोरबोर्ड वरती लागली जाते. 5 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्या. 5 षटकांचा 5 चेंडूंचा या ठिकाणी समाप्ती. साजनचा पुढचा चेंडू सामना करतील प्रशांत. पाचव्या या ठिकाणी कशा पद्धतीने या चेंडूला उत्तर देतील प्रशांत. अतिशय सुंदर असा खेळून काढला. उंचावून मारले फटका या ठिकाणी. थोडस कोणतं या ठिकाणी अक्षरला समजलं नाही. थोडस भूलचूक या ठिकाणी. 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पार. 2 धावानंतर धावफलकावरती धावसंख्या लागली जाते ती 7 धावा. पहिलं षटक या ठिकाणी संपलं जातंय. 7 धावा स्कोरवरती लागल्या जात आहेत. आणि या ठिकाणी दुसरं षटक हाताळण्यासाठी आपल्या वैयक्तिक व संघासाठी दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय अमित. कराड क्रिकेट असोसिएशन चे कार्याध्यक्ष, नवनिर्वाचित कार्याध्यक्ष या ठिकाणी प्रथमतः गोलंदाजी आपल्या संघासाठी घेऊन येत आहेत. पाहायचं या ठिकाणी आपल्या संघासाठी काय योगदान देतील अमित हिनुगले. थोडस स्पीडअप घ्यायचं आहे अमित. दोन्ही संघांना विनंती थोडस स्पीडअप मध्ये सामना करायचा. अतिशय उंचावून मारलेला फटका लेगच्या सर्व्हिसच्या दिशेने जातोय सीमा रेषेपार. 25 मार्फत इशारा जातोय 6 धावांसाठी षटकार. मी विनंती करतो विकास हिनुकले आबा या ठिकाणी थोडस कॉमेंट्री करायचे. ठीक आहे. अमित यांचा पुढचा चेंडू गोलंदाजी मार्फत अमित तयार. सामना करतील निखिल. आणि अतिशय उंचावर मारलेला फटका या ठिकाणी पायचा झेल होईल. प्रत्येक तयार या ठिकाणी. लेकिन या ठिकाणी झेल सुटलेला आहे. झेल सोडला गेला या ठिकाणी. किती धावा? 2 धावा घेतल्या या चेंडूवरती. पुढचा चेंडू अमित यांचा सामना करतील पायचा या ठिकाणी. परत एकदा उंचावून मारलेला फटका आणि परत एकदा साजन यांच्याकडून झेल. अतिशय गुस्तेल नजाकतीत या ठिकाणी पहिला ड्रॉप. दुसरा घेणार म्हणजे घेणार. आणि या ठिकाणी बॅक टू द पॅव्हलियन. काय नाव? आदित्य यांना परतावं लागतं. आदित्य यांची जागा घेण्यासाठी अंगद. ये हनुमान जी का अवतार है भाई अंगद. देखते हमें अंगद क्या करते हैं.
अतिशय अंगद यांना समजलेलं नाही या ठिकाणी चेंडू. आम्ही त्यांचा अतिशय सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडून गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आम्ही तयार. अंगद सामना करतील. हलक्या पद्धतीने खेळून काढलेले चेंडू आणि अतिशय जबरदस्त हिट या ठिकाणी. पायचा पंचांचा इशारा या ठिकाणी काय होते, रन आउट या ठिकाणी. प्रशांत यांना परतावं लागतंय. चला भुरगुशी टीमचा कॅप्टन्स, भुरगुशी टीमचा कॅप्टन प्लीज घ्यायचा आपण. ज्या आपण चीट्स काढल्या होत्या, भुरगुशी टीमचा कॅप्टन आहे का? भुरगुशी टीमचा कॅप्टन, चला या आपण भुरगुशी टीमचा कॅप्टन्स आपण संपर्क साधायचा. असं गोलंदाजी प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळते. आम्ही त्यांच्याकडून या ठिकाणी षटकाची सांगता आणि या षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावरती धावसंख्या जोडली जाते ती 15 धावा या ठिकाणी धावफलकावरती धावसंख्या लागली गेली ती. आणि आपल्या वैयक्तिक संघासाठी तिसरा षटक या ठिकाणी घेऊन येतात एक अनुभवी एक लिजन खेळाडू या ठिकाणी गणेशवाडी संघाचे राज आप्पा या ठिकाणी संघासाठी तिसरं षटक या ठिकाणी घेऊन येत आहेत. या ठिकाणी टॉस होते. भुरगुशी इलेव्हन आज कुठला संघ आहे, आंबेवाडी संघाने या ठिकाणी टॉस विन करून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतरचा होणारा सामना आंबेवाडी आज भुरगुशी इलेव्हन एक अतिशय रंगतदार सामना यानंतर पाहायला मिळेल. आणि आता सुरू असलेला रंगतदार सामना गणेशवाडी आज सुदर्शन शेवाळेवाडी. या ठिकाणी एक सूचना आहे की री एंट्रीचा सामना या ठिकाणी 2 ओव्हरचा खेळवला जाईल. वेळेअभावी थोडस या ओव्हरला जर राजू आप्पाकडून विकेट घेतली गेली तर अधिक कदम यांच्याकडून 501 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक लावलं गेलेलं आहे. राजू आप्पा गोलंदाजी मार्गवरती अंगद सामना करतील. अतिशय हलक्या पद्धतीने खेळून काढलेले चेंडू या ठिकाणी फिल्डर तयार. या ठिकाणी थोडस एक रंगतदार पाहायला मिळते या ठिकाणी ज्ञान यांच्याकडून या चेंडूवरती 3 धावा घेतले गेले. 3 धावच्या समाप्तीनंतर 18 धाव संख्या धावफलकावरती लागली जाते. समोरून दादा पुढचा चेंडू घेऊन येतोय का? थँक्यू सँडी. पुढचा गोलंदाजी मार्गवरती राजा आप्पा तयार. सामना करतील अंगद. काही समजलं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु काही समजला नाही. बॅटमॅन अंगद यांना हा चेंडू जिंती संघाचे कर्णधार या ठिकाणी लव स्टार संघाचे कर्णधार जिंतीचे कर्णधार या ठिकाणी हजाराच्या स्टेजशी संपर्क साधा. जिंतीचे कर्णधार लव स्टारचे कर्णधार अतिशय सुंदर अशा पद्धतीने समोरच्या दिशेने खेळून काढलेले चेंडू. पहिली धाव घेतली. दुसरी धावी पूर्ण पाहायचे. तिसरी धाव मिळेल का? परंतु नाही. 2 धावा या ठिकाणी. नो बॉलचा इशारा पंच राजू नाको यांच्या मार्फत अतिशय सुंदर असं
पंचांचं काम या ठिकाणी पाहायला मिळते ते राजू नाको यांच्याकडून. नोबलचं जिंती संघाचे कर्णधार प्लीज स्टेजशी संपर्क साधायचा आहे. गरावाडी संघाचे कर्णधार स्टेजशी संपर्क साधायचा. राजू अप्पा यांचा पुढचा चेंडू सामना करतील. अंगत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु एक जातो डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धावबलकावरती सोडली जाते. ती धावबलकावरती या धावेनंतर धावबलकावरती धावसंख्या लागली जाते ती 22 धावा. तिसरं षटक राजू अप्पा यांच्या मार्फत एक अतिशय सुंदर अशी एक अनुभवी गोलंदाज या ठिकाणी गणेशवाडी संघाचे एक लेजंड खेळाडू राजू अप्पा यांचे एक नाव लौकिक आहे. एक ताड तालुक्यामध्ये राजू अप्पा एक अनुभवी खेळाडू या ठिकाणी म्हणून पाहिलं जातं. राजू अप्पा यांना एक सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. राजू अप्पा यांच्या मार्फत 22 धावा धावबलकावरती लागल्या गेल्या. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्गवरती राजू अप्पा तयार. सामना करतील. अंगत पाहायचा अंगत याचा सामना कसा करते. अतिशय उंचावर मारले फटका पाहायचा या ठिकाणी. क्षेत्ररक्षण तयार आणि शिवा यांच्याकडून कॅच आणि या विकेटवरती राजू अप्पा यांना 501 रुपयाचं पारितोषिक येतो अधिक कदम यांच्याकडून. खूप खूप धन्यवाद. अधिक देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हा खरोखर पारितोषिक आहे. आणि धावबलकावरती धावसंख्या लागली जाते ती 22 धावा या ठिकाणी. इथे चिट्स पाडणार आहे परंतु शेवटचा लॉट खेळतोय ई ग्रुप. चिट्ट्या या कारणाने पाडण्यात आहेत. पहिल्या कारण का लवस्टर येवते आणि कुसूर जे 2 खेळाडू आहेत एक कराड 11 त्या तिकडे 3 टॉप मध्ये प्रवेश केलाय. कारण राजू कंक आणि सुजित शेवाळ हे तिकडे जाणार आहेत. त्या कारणाने आम्ही चिट्स पाडतोय आणि हा जो शेवटचा राऊंड आहे त्याची विनर चिठ्ठी म्हणून आम्ही इथे टाकलेली आहे. आणि जो संघ जंगली चिठ्ठी निघेल एक पहिली तो सेमीला डायरेक्ट जाणार आहे 3 टॉप मध्ये आणि ज्याच्या 2-2 चिठ्ठ्या काढतील त्यांचा मॅच होईल. एक चला सुदर्शन शेवाळ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आपण. आणि गणेशवाडी संघाला विनंती की आपले लगेचच पहिले फर्स्ट 2 टॅकल या ठिकाणी पाठवायचे आहेत. हा आताचा ग्रुप चालू आहे. हॅलो चेक. हॅलो जो आताचा ग्रुप चालू आहे ज्याच्यामध्ये जो 2 मॅच जिंकेल तो डायरेक्ट 3 टॉप मध्ये जाणार आहे. त्याची चिट्स निघालेली आहे आणि इथून जा पुढचे सगळे सामने हे 2 ओव्हरचे राहणार आहेत. या ठिकाणची सूचना एक सर्वांना की या ठिकाणचे जे सामने यानंतरचे जे सामने होतील ते 2 ओव्हरचे होतील. यामध्ये जो विन सामना होईल टॉपर 3 मध्ये जाईल तो विजयी संघ टॉपर 3 मध्ये जाईल. चला पहिला मॅच होणार आहे घराळवाडी आणि कुसूर. घराळवाडी आणि कुसूर आणि लोस्टर येवती आणि जिंती मॅच होणार आहे. चला सुदर्शन शेवाळवाडी लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. थोडीशी विनंती सुदर्शन शेवाळवाडी संघाला थोडस कमिटीला सहकार्य करायचं या ठिकाणी. चला स्पीडअप ठेवायचा आहे आणि खरं तर जे ई ग्रुप मध्ये जे मॅचेस चालू आहेत जो संघ खरं तर 2 मॅच जिंकणार आहे तो डायरेक्ट 3 टॉप मध्ये प्रवेश करणार आहे. आणि इथून पुढे जे री एंट्री आहे त्यांचा मॅच 2 ओव्हरचा होणार आहे कारण का ऑलरेडी ते 3-3 ओव्हरचे मॅच खेळलेत. कारण इथून पुढे आपल्याकडे वेळ देखील खूप कमी आहे आणि सगळ्या मॅच आता 2-2 ओव्हरच्या होतील कारण का तिकडे देखील आपली टीम कराड क्रिकेट असोसिएशनची संत बाळूमामा टीम आपली खरं तर 3 टॉप मध्ये जिथे पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या ते माशे स्पर्धा चालू आहेत तिथे देखील आपली टीम 3 टॉप मध्ये गेले. काही पैसे तिकडे जातील म्हणून लवकरात लवकर आपण ही स्पर्धा संपवू आणि तिकडे जाऊया. तर आपला सपोर्ट देखील तितकाच बहुमूल्य असणार आहे. मॅच कडे आपण बोलतोय जिथे संघ आपण पाहिला तर यजमान आणि मेहमान असा संघ आहे आणि
22 धाबा जमवल्यात. 23 धाब्यांचं खरं तर हे छोटंसं लक्ष असणार आहे. बॅटिंग करणारी टीम खरं तर गणेशवाडी टीम आमची आयोजकांची टीम आहे आणि ज्यांनी आयोजन खरं तर खूप चांगल्या पद्धतीनं केलं आहे आणि त्यांच्या टीम देखील धाबा देखील कमी दिलात. 23 धाबांचं लक्ष असणार आहे आणि बॅटिंगसाठी 2 मातब्बर फलंदाज मैदानामध्ये दाखल झाल्यात. राजू अप्पा, स्वप्नील. पहिल्याच बॉलवरती दिमागदार स्वागत केलंय. 17च्या खालीत बॉलवरती तोपर्यंत एक सिंगल येते बॉलवरती. प्रचंड अनुभव असलेले खरं तर राजन अप्पा बॅटिंगसाठी आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर रमेश बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. गोलंदाज स्वप्नील यांना पाहता. उमेशजी देसाई साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले तरी त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. उमेशजी देसाई एसडी11 संघाचे खेळाडू आहेत. बॉल जबरदस्त फटका आला. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. ओ माय गॉड, इतनी गलती भैया क्रिकेट में कभी नहीं चलती. हा बॉल हवेमध्ये स्वार केला होता, हवेमध्ये लँड झाला होता. 2 क्षेत्ररक्षक तालमेल चुकला गेलाय आणि इथे तालमेल चुकत असताना कॉलिंग इज बेटर, कॉलिंग इज इम्पॉर्टंट आणि तो कॉलिंग चुकला गेलाय. 2 क्षेत्ररक्षक टक्कर झाली आहे आणि तिथून बॉल खरं तर मार्गस्थ झालाय धरती मातेला अगदी जमिनीला. तोपर्यंत 2 धाबा इथे सहज बॅटिंग करणारी टीम गणेशवाडी टीमच्या खात्यामध्ये आल्यात. 3 धाबा झाल्या. सध्या स्कोर बोर्ड वरती सजवला गेला. कॉलर बॅकफूट लावून पश करण्याचा प्रयत्न, थोडासा गलीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने. पण लो स्कोरचा मॅच आहे. लो स्कोरचा मॅच मध्ये कधीही मोठा होऊ शकतो. अशा पद्धतीची गोलंदाजी होणं तितकंच महत्वाचं असणार आहे. कॉलर पुन्हा एकदा तयार. फुल टॉस बॉल आणि फुल टॉसला माफी नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत आणि खरं तर विकेटचं पतन होत आहे. रमेश होतील बाद. पटगाव उमेश देसाई प्लीज स्टेजवरती या ठिकाणी आपला सन्मान होत आहे. उमेश देसाई एसडी11 संघाचे खेळाडू आहेत. अतिशय उत्कृष्ट खेळाडू या ठिकाणी गणेशवाडी संघाचे एसडी11 संघाचे उमेश देसाई या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे. तरी त्यांनी स्टेजवरती यायचं आहे उमेश देसाई आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी अधिक कदम करतील. विनंती करतो अधिक कदम यांना उमेश देसाई यांचा सन्मान करायचा आहे. अमित बॅटिंगसाठी आहेत आणि राजन अप्पा एका बाजूला आपण पाहतोय. टोटल झालं ते आतापर्यंत 3 धाबा. जबरदस्त क्रिकेटचा आपण सकाळपासून हा क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय. अंतिम परत पहिला आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. आनंद घ्या, आनंदामध्ये सामील व्हा. आनंदाचा क्षण आपण कोण देणार आहे. छानशे आपण पाहिलं तर सुंदर ट्रॉफ्या आणि टोटल झालं ते आतापर्यंत 3 धाबा झाल्या. 23 धाब्यांची आवश्यकता. 3 षटकांच्या पाठीमागे. बॉलर स्वप्नील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॉल अगदी गोळीच्या वेगानं चाललाय की अशी पाहायला मिळतं की एखादी बंदुकीतली गोळी जशी सुटते तशा पद्धतीनं हा बॉल डिलिव्हर केलाय स्वप्नीलने. चांगला बॉल इथे रिलीज करत असताना सुदर्शन या टीमसाठी खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी उमेश देसाई आपण आलात. कार्यक्रमाची शोभा वाढवली. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा बॅक टू बॅक इथं 2 बॉल डॉट टाकले गेले आहेत आणि काय जबरदस्त गोलंदाजी राहिली. पहिल्या बॉलवरती 1 आली, त्याच्यानंतर 2 आला. लगातार इथे 4 बॉल आपण पाहिले तर डॉट आले. हेच तर खरी कमाल असते रबर बॉल क्रिकेटमध्ये. इकॉनॉमिक्स ओव्हर राहिले आतापर्यंत. 12 बॉल 20 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. राजन अप्पा यांना बऱ्याच वर्षाचा प्रचंड अनुभव आहे. ती शिजोरी खरं तर जोडली गेली आहे परंतु ही शिजोरी जर आणखी पुढे न्यायची असेल, जोडायची असेल तर इथून पुढे एक कलात्मक फटक्यांची आवश्यकता आहे. करडी नजर ठेवणं बॉलवरती, टप्प्यावरती फोकस ठेवणं, त्याच्यावरती आक्रमण करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आक्रमण हा पर्याय खरं तर 2 पैलू असतात. एक संयम आणि आक्रमण. आणि आक्रमण करत असताना पहिलं प्रथमतः काय तर धाडस आणि हे जर धाडस दाखवलं तर ही मॅच जिंकाल. हे धाडस दाखवावं लागेल, तो संयम ठेवावा लागेल. 3 धाबा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि प्रशांत बॉलिंग ट्रॅक वरती 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 20 धाब्यांची आवश्यकता. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं राजन अप्पा. डेड बॉलची होती सांगता. खरं तर मी म्हणे मामू बनवलं, शोना बनवलं, मुन्ना बनवलं. राजन अप्पाला मोठ्या फटक्यासाठी गेले होते राजन अप्पा परंतु डेड बॉलचा इशारा आला अंपायरचा आणि त्याच्यानंतर हा बॉल डेट आहे. 12 बॉलच्या पाठीमागे 20 धाब्यांचं समीकरण. छोटंसं लक्ष आहे फक्त 23 धाब्यांचं परंतु हे लक्ष पूर्ण करत असताना चांगलेच गोलंदाजी. राजन अप्पा यांच्या बॅटमधनं बॅटचा फ्लो पण केला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडलाय झेल आणि संपलाय राजन अप्पा यांचा खेळ. बॅटर गॉल.
एकाच जागेवरती खरं तर 2 कॅचेस पकडल्यात टीम गणेशवाडी संघाचे खेळाडूंचे. रवी बॅटिंगसाठी ताकदवर खेळाडू आहेत आणि तेच आता बॅटिंगसाठी दाखल झाले. 2 हादरे बसलेत. पहिल्या षटकामध्ये एक रमेश दादा बाद झाले होते आणि आता राजू डप्पा देखील बाद होत आहेत. जड पावलाने ते येत आहेत. मोठ्या फटक्यासाठी गेले होते. प्रचंड अनुभव असला तरी देखील ते गोलंदाज वर्चस्व ठेवलं आणि गाजवतोय. राजू अप्पा इथे बाद झाला. राजू अप्पाने खूप एंटरटेनमेंट केले सकाळपासून. एक चांगली दर्जाचे खेळाडू देखील आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवी दाखल झालेले आहेत. 2 फलंदाज पास झाले. 3 षटकांचा मॅच 23 धावांचं लक्ष जरी छोटं असलं ना तरी तुमची विविधता ही गोलंदाजीमध्ये असली पाहिजे आणि तुमची क्षेत्ररक्षकाची साथ असली पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षकाची साथ लाभते गोलंदाजाला आणि तेव्हा तेव्हा गोलंदाजीची ऊर्जा ही अधिक वाढली जाते आणि तीच ऊर्जा सध्या या मॅच मध्ये फिल्डिंग करणारी टीम सुदर्शन सध्या आपण पाहत आहोत. चांगली फिल्डिंग. मोठा फटका केल्याचा ऑल द कार्पेट बॉल तिथे थांबलाय. मिड विकेट मध्ये सिंगल येते या बॉलवरती. सेकंडचा कोणताही मनसुबा नाहीये, कॉल नाहीये कारण का बॉल हातामध्ये आहे. आता विकेट मध्ये राहावं लागेल आणि त्या धावांच्या शोधामध्ये जावं लागेल. तुमची भागीदारी, तुमची पार्टनरशिप मॅच मध्ये जिंकायची डेव्हलप करणं तितकंच महत्वाचं आहे. टोटल झाले ते एकूण 19 धाव्यांची आवश्यकता बॉल आहेत. बाकी ते एकूण 10. वाईट बॉल आलाय. लेग स्टंपच्या बाहेर सोडून चाललाय. 1 फूट बाहेर. अतिरिक्त रन्स इथे येऊया. धाबा कशा येऊ द्या, धाबा येणं तितकंच महत्वाचं असणार आहे मॅच मध्ये. सिंगल आली. टोटल झाले त्या 5. 12 धावांची गरज आहे. आणखी 10 बॉल 18 धावांची आवश्यकता. नेक्स्ट मॅच 2 षटकांचा असणार आहे. बॉलर तयार. त्यावेळेस स्ट्रोक मोठा खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु थोडासा हिस्सा लागला. जरूर झाला बॅट बॉलचा संपर्क परंतु एकच सिंगल येते. जिंकायचंय ही मॅच दोन्ही टीमला. सुदर्शन टीम आणि गणेशवाडी टीमच्या टीमनं खरं तर हे दमदार असं नियोजन केलेलं आहे. लेटकटचा फटका. बॉल हवेमध्ये थोडा वेळ राहिला. एक सिंगल मिळते. सेकंडचा कॉल आलाय. बघता 2 रन ही त्या घेतल्या गेल्यात बिटवीन द विकेट. चांगलं ठेवलंय. ताळमेळ चांगला होणं महत्वाचं आहे. मॅच 8 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे. टोटल झालं ते आतापर्यंत 8 बॉल 15 धावांची आवश्यकता. एकात हवा आहे. आणि बॅटने खेचण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल मिळते. सेकंडचा कॉल येतोय आणि बघता याही देखील बॉलवरती 2 धावा आल्यात. तिसरीचा कॉल आलाय. 3 पूर्ण केल्यात. 3 धावा आल्यात. 7 बॉल 12चं समीकरण. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर 6ला 6 राहतील. मग मॅच आपल्या जवळ येईल. सध्या लांब आहे. या बॉलवरती 2 आल्या काही हरकत नाहीये परंतु 7 बॉल मध्ये एकाच बिगिट सिंगल धावाल्या रन होतील. एकात मोठा आव्हान. बॅटर रवी सध्या चांगली बॅटिंग करत असताना साथीला आपण पाहिलं तर अमित आहेत. बॉलर तयार. विकेट करण्याचा प्रयत्न केलाय. बॅट वरून बॉल खालून बॉल चाललाय. डॉट. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या अद्याप एकूण एकत्र टीमच्या 11. 6 बॉल 12 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. 2 फटक्यांचं काम आहे. 2 मोठे फटके तुम्हाला विजयी मिळवून देतील परंतु प्रत्येक डॉट बॉल आता विश्वात्मक असणार आहे. काय सांगाल दादा कारण का तुमच्या गावची स्पर्धा तुमचे खेळाडू आहेत आणि त्यांचा अनुभव आता कशा तुमचा अनुभव काय सांगतोय. गावाची टुर्नामेंट तुमची स्पर्धा. 6 आणि 12 धावांची आवश्यकता. 6 बॉल 12 धावा 2 फटक्यांचं काम आहे. राजू अप्पा नाराज आहेत. अनुभव या ठिकाणी खूप मोठा आहे कारण का स्ट्राईक वरती आता मला पाहिलं होतं तर रवी एक अनुभवी खेळाडू आहे. त्यांच्यावरती थोडा विश्वास आहे की संघाला विजयापर्यंत घेऊन जातील. तसंच नॉन स्ट्राईकला अमित सुद्धा एक अनुभवी खेळाडू आहे. खूप मॅचा अमितने जिंकून दिलेले आहेत या ठिकाणी. तसेच रवी नकल असतील ते पण एक अनुभवी खेळाडू आहेत. त्या दोघांवरती खूप विश्वास आहे. पण पाहू आता या 6 बॉलवरती काय करतात. चला घाई करा. स्पीडअप ठेवायचं. थोडंसं स्पीडअप घ्यायचं. न घेता चला स्पीडअप ठेवायचंय. 6 बॉल 12 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला बॅटर. बॉलर नेम्स
बॉलरचं नाव कळवा आम्हाला. प्रथमेश बॉलिंग ट्रॅक वरती, बऱ्याच वर्षाचा प्रचंड अनुभव आहे प्रथमेश यांना. रमेश आहेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि समोर बॅटर असणार आहेत अमित. रवी आहेत स्ट्राईक एंडला. 6 बॉल 12 धावांची आवश्यकता, 2 मोठे फटके. ओहो हो हा पहिलाच बॉल व्हाईट आलाय. सिंगल आली या बॉल वरती. 6 बॉल 11 धावांची आवश्यकता. टोटल झालेत त्या 12, करायच्या आहेत त्या 23. छोटस लक्ष मॅच बनू शकते. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा कॉल आलाय. आता 6 बॉल 10 धावांची आवश्यकता. मॅच आणखीन जवळ. गणेशवाडी टीमच्या समवेत आता आहे ही मॅच. एकात मोठा फटका आला. हे मॅचचं चित्र भरेल, या मॅचचं चित्र वेगळं होईल. आलाय मोठा फटका. प्रयत्न तर चांगला केला. एक सिंगल मिळते. सेकंडचा कॉल. 2 धावा तर आल्यात. बॉल शोधला जातोय, बॉल मिळत नाहीये. तिसरीचा कॉल. 3 धावा देखील आल्यात. चौथीचा येणार का? हो, चौथीचा देखील कॉल आला आणि 4 धावा आल्यात या बॉलवरती. ही नशिबाची साथ आहे. पावसाळी क्रिकेट आहे, ग्रास आहे, गवत आहे आणि गवतामध्ये बॉल दडलाय. नशीब देखील सांगतंय हो आम्हाला गणेशवाडी असंघ हवाय. 4 आल्यात. चला आत्ता बॉल भेटलाय. 4 आल्यात. 5 बॉल 6 धावांची आवश्यकता. बॉल शोधता वेळ गेला. इथून मात्र 4 धावा मार्गस्थ केल्यात. आता 5 बॉल 6 धावांची आवश्यकता. नशिबाची साथ. पहिले 2 वाईट. बॉलिंग तर खूप चांगली होतीये. रमेश यांची आपण पाहिलं 2 बॉल वाईट टाकले. त्याच्यानंतर डिस्कनेक्टला बॉल गेलाय. 4 धावा पळून काढल्यात. 5 बॉल 6 धावांची आवश्यकता. आता सिंगल डबल देखील धावा होतील, परंतु एकाच मोठा फटका. हाही देखील बॉल व्हाईट आहे. अतिरिक्त रन. 5 बॉल 5 धावांची आवश्यकता. रन झाल्यास बोर्डवरती 18. जिथे 6 बॉल 12 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच. ओहो, इथे मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते. कन्फ्युजन. काय बोला. चला लवस्टार येवती आणि जिंती टीम. आपण या ठिकाणी नो बॉल. राजू नाका यांच्याकडून 2 धावा या ठिकाणी मिळतील या बॉलवरती. चला लवस्टार येवती आणि जिंती टीम. चला अंपायर रिव्ह्यू आला. 20 धावा झाल्या. 3 धावांची आवश्यकता. चला येवती आणि जिंती टीम. लवस्टार येवती आणि जिंती टीम आपला मॅच आहे आता. दोन्ही टीमचे कॅप्टन्स याचा आहे. सर काय आताच नाही, डेड बॉल आहे. चला जिंती टीम आणि येवती टीम या. चला लगेच बॉलर तयार. विकेट करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, परंतु हा बॉल देखील डॉट आलाय. वा, जबरदस्त गोलंदाजी. जिंती टीम आणि येवती टीम या प्लीज लगेच येते धावत. टॉस करायचं. चला मॅच ऑन आहे. हो 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 फटका तर केस बाबा षटकार. चला जिंती टीम आणि हा येवती टीम. टॉस करा. इथं जागा दादा खाली लगेच. चला जिंती टीम या प्लीज या लगेच. आपण प्लीज टॉस करत आहोत आपण. नेक्स्ट मॅच आपला आहे. जिंती टीमला विनंती आहे. जिंती टीम थोडंसं सहकार्य करायचं या ठिकाणी. जिंती टीम इंग्रजीत. राजू कंक आपण या इकडे थोडस. तर आपला मॅच
खेळवा, कारण का आता खूप वेळ होतोय. इंग्रजी थोडंसं सहकार्य करायचं आहे कमिटीला. बघा सूचना आहे आपल्याला, कारण आपल्या कराड क्रिकेट असोसिएशनची टीम तिकडे ती टॉप मध्ये गेलेली आहे.